नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी जितेंद्र अमृतकर तुमचं स्वागत करतो। आजच्या या लेक्चरमध्ये आपण सीसॅट या पेपर जो राज्यसेवेला आहे त्याच्यातल्या रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेजचे आकलनावरचे पॅसेजचे उतारे कसे सोडवायचे याविषयी आपण मार्गदर्शन करणार आहोत। तर या ठिकाणी काही ट्रिक्स आहेत, काही अशा काही गोष्टी आहे ज्या तुम्ही जर व्यवस्थित लक्षात घेतल्या तर याच्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क्स कव्हर होतील। कारण की पॅसेज जर एकदा तुम्हाला समजला चांगला तर त्याचे पूर्ण मार्क्स मिळणं याच्यात शक्य आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी अभ्यास आणि प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे। ओके, सो लेट स्टार्ट। तर बघा, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज हा एक पार्ट आहे जो आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे। रीडिंग कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, बरोबर। म्हणजे पॅसेजचा काय आपल्याला करायचं, रीडिंग दोन शब्द आहे याच्यामध्ये। एक आहे रीडिंग म्हणजे जे आपण वाचन करणार, मग आपण वाचन करत नाही का तर करतो, नो प्रॉब्लेम, पण त्याच्यामध्ये प्लस काय घडणं अपेक्षित या ठिकाणी कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन होणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे। नुसतं वाचलं काही समजलं नाही त्याला काहीच अर्थ नाही। मग हे कसं काय कळेल आपल्याला आकलन झालंय का नाही झालंय? आयोग काय करणार आहे, याच्या पाठीमागून आपल्याला पॅसेजवर प्रश्न टाकणार आहे। किती प्रश्न टाकणार आहे? 5 प्रश्न आपल्याला आयोग एका पॅसेजवर टाकणार आहे। सो वन पॅसेज फॉलोड बाय 5 क्वेश्चन्स। प्रश्न किती? 5, आणि 5 प्रश्नांना आपल्याला जे मार्क्स मिळणार आहे ते 5 गुणिले 2.5 आहे। कारण एका प्रश्नाला सीसॅटच्या साधारणपणे हे 2.5 प्रश्न 2.5 मार्क्सचं वेटेज आहे, म्हणजे एका पॅसेजला आपल्याला 12.5 मार्क्स इतकं वेटेज आहे। आता मी तुम्हाला थोडं सीसॅट बद्दलची एक जनरल माहिती सांगतो बघा 5 मिनिटामध्ये। बघा, सीसॅटचा फुल फॉर्म आहे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट। सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, इट इज युअर ॲप्टिट्यूड टेस्ट। इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज GS2। याला GS2 असं पण म्हटलं जातं। हा MPSCचा इंटरनल पार्ट आहे जो प्रिलिम्स एक्झाममध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे। इट इज कॉल्ड एज GS2। व्हाय GS? बिकॉज द पॅसेजेस आर जनरल, दॅट इज व्हाय GS। GS1 दॅट इज हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स। त्याची तयारी तुम्ही घरून करून येऊ शकता, लक्षात घ्या। याची तयारी तुम्हाला घरून फारशी करता येणार नाही, कारण तुम्हाला माहीत नाही कोणता पॅसेज येणार आहे। जसं प्रशासनात घडतं की आज काय होणार आहे माहीत नाही, एक्झॅक्टली तीच सिच्युएशन इथे आपल्या पुढे उभी केली जाते, म्हणून याला ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतात। नागरी सेवा कल परीक्षा आहे ही। कल तुमचा पिंड एक अधिकारी म्हणून या ठिकाणी बनवला जातोय। तर या सीसॅटमध्ये आपल्याला टोटल 80 क्वेश्चन्स आहे। प्रश्नांची संख्या किती? तर 80 क्वेश्चन्स आहे। या 80 पैकी रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला आपल्याला 50 क्वेश्चन्स आहे। त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्विंगला 5 प्रश्न आहेत आणि मॅथ्स रिझनिंगला 25 प्रश्न आहे। तर साधारणपणे याचं बायफर्गेशन अशा पद्धतीने लक्षात ठेवा। डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंगला 5 प्रश्न आणि मॅथ्स रिझनिंग याला 25 प्रश्न। तर सगळ्यात जास्त वेटेज कशाला दिसतंय मग? 50 प्रश्नांचं। आणि एका प्रश्नाला 2.5 मार्क्स जर याच्यात कॅरी केले तर याला जवळपास 125 मार्क्स इतकं वेटेज आहे, इतके मार्क्स आहे। आणि याला पासिंगचा जो क्रायटेरिया लावलेला आहे आयोगाने तो 33%चा आहे, म्हणजे 66 मार्क्स हवे। म्हणजे नुसतं तुम्ही पॅसेजचे जरी व्यवस्थित अटेम्प्ट केले आणि त्यात तुम्हाला चांगले मार्क मिळाले तर यू कॅन क्वालिफाय फॉर दिस पेपर। वन्स यू क्वालिफाय फॉर दिस पेपर देन युअर GS2 विल बी चेक्ड, तर GS1 विल बी, तर तुमचा GS1चा पेपर तपासला जाणार आहे मित्रांनो। आणि तो त्याच्या आधारित तुमचा आता 200 मार्क्सपैकी रिझल्ट लागतो, कारण हा पेपर आयोगाने क्वालिफाईंग करून टाकला आहे। मग क्वालिफाईंग करून टाकलं आहे तर क्वालिफिकेशन इतके मार्क्स 66 मार्क्स मिळणं हे अत्यंत तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यामध्ये हा रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा जो प्रकार आहे हा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करेल, याच्यात काहीच डाऊट नाही। फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवायचं की तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने कव्हर करायचं आहे। तर पॅसेज एक जर तुम्हाला विचारला गेला तर 5 प्रश्न आहे टोटल, मात्र 10 पॅसेज विचारले जातात। बघा, पॅसेजेस किती विचारले जातात असं जर विचारलं तर 10 पॅसेजेस। त्याच्यापैकी जे 8 पॅसेजेस आहे बघा, आता
याचं बायफर्गेशन नीट लक्षात घेऊन घ्या. 8 पॅसेजेस जे हे बायलिंग्वल आहेत. बायलिंग्वलचा अर्थ काय होतो? बोथ इन मराठी अँड इंग्लिश. इफ यू आर कम्फर्टेबल इन मराठी, go through Marathi passage. If you are comfortable in English passage, English version, then you can go for those passages. तुम्ही कशात कम्फर्टेबल आहे ते बघा. त्याच्यानंतर एक पॅसेज हा ओनली इन मराठी आहे. हा फक्त मराठीमधला असलेला पॅसेज आहे. तो तुम्हाला मराठीतच अटेम्प्ट करावा लागेल. त्याला दुसरं म्हणजे हा लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल आहे. आणि एक शेवटचा जो पॅसेज आहे हा ओनली इन इंग्लिश आहे, जो तुम्हाला फक्त इंग्लिशमध्येच अटेम्प्ट करावा लागेल. मग आज जो आपण पॅसेज घेणार आहे प्रत्यक्षात आपण तो पाहणार आहे, तो आपण बायलिंग्वल पॅसेजेस पैकी एक घेणार आहे, जो सेम मराठीत आणि सेम इंग्लिशमध्ये. त्याचे प्रश्न पण सेम मराठीत आणि इंग्लिशमध्ये आहेत. आणि एक पॅसेज फक्त मराठी आणि एक पॅसेज फक्त इंग्लिशमध्ये. हे पहिले व्यवस्थित स्वतःला क्लिअर करून घ्या. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला या 50 प्रश्नांची तयारी कशी करावी, 125 मार्क्सची तयारी कशी करावी, याविषयी आपण आज या ठिकाणी हे सगळं डिस्कशन घेतोय, जे अत्यंत तुम्हाला फायदेशीर होणार आहे. आणि नक्की तुम्हाला आज एवढा कम्फर्ट मिळणार आहे की मी आज सीसॅटचे क्वालिफाईंगचे मार्क्स नुसत्या रिडिंग कॉम्प्रिहेन्शन मधून करणार आहे आणि पुढे माझ्याकडे डिसिजन मेकिंग आणि मॅथ्स रिझनिंगचे मार्क आहे म्हणजे आहे. तर या ठिकाणी हा आपल्याला प्रकार कसा सोपा होईल याकडे आपण जाऊया. ठीक आहे. साधारण एवढं तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल. आपण आता पुढच्या सेशनकडे जाऊया. बघा आता या ठिकाणी आता नेमकं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये काय करायचं असतं असा जर तुम्हाला प्रश्न पडला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची का याच्यामध्ये तुम्हाला ना कॉम्प्रिहेंड होणं, आकलन होणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या पहिले तुम्हाला रिडिंग करायचं आहे. म्हणजे दोन गोष्टी याच्यात लक्षात ठेवायचं आहे. पहिला पॉईंट याच्यात लक्षात ठेवायचा आहे का तुम्हाला याच्यामध्ये रिडिंगचा स्पीड जो आहे तर तो या ठिकाणी मेंटेन करायचा आहे. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये रिडिंगचा स्पीड आणि त्यातल्या त्यात त्याचं होणारं आकलन, या दोन्ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या, तरच रिडिंग कॉम्प्रिहेन्शन होईल. याच्यातला एकही पार्ट तुमचा जर अपूर्ण राहिला, रिडिंग फास्ट झालं ना, आकलन झालं नाही, आणि आकलन झालं तुम्ही खूप वेळ लावून दिला रिडिंग करायला, तर ते तुम्हाला या ठिकाणी त्रासाचं होईल. म्हणून या दोघांचा बॅलन्स कसा होईल याच्याकरता काही ट्रिक्स, काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स आहे ज्या तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायच्या आहे. तर सगळ्यात पहिले बघा, रिडिंग स्पीड तुमचा कव्हर होणं गरजेचं आहे. आता सुरुवातीला कसं होईल माहिती आहे का मित्रांनो, एखाद्या वेळेला असं होईल का तुम्हाला खूप वेळ लागेल रिडिंग करायला, होऊ शकतं तसं, लागू द्या, त्याला वेळ लागला तर काही प्रॉब्लेम नाही. सुरुवातीला तुम्ही वेळ घ्या पण ॲक्युरसी मेंटेन करा. बघा आता दोन गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, एक टाईम आणि एक लक्षात घ्यायचं आहे ॲक्युरसी. तुमची ॲक्युरसी मेंटेन नंतर व्हायला जड आहे, लक्षात घ्या मित्रांनो. तुमचा स्पीड नंतर कव्हर होऊ शकतो जे तो तुम्ही सातत्याने सोडवलं होतं. म्हणून आज सुरुवातीच्या तुम्ही टप्प्यामध्ये जास्त वेळ लागला तरी चालेल. आता टाईमचा नका विचार करू, आता तुम्ही ॲक्युरसीकडे जा की माझे 5 पैकी 5 प्रश्न आणि पूर्ण 50 पैकी 50 प्रश्न कसे बरोबर येतील याच्याकडे तुम्ही हायलाईट करण्याचा प्रयत्न करायचा. 4 फॅक्टर्स जे विचारात घ्यायचे आपल्याला. पहिला फॅक्टर आहे त्याच्यातला रिडिंग स्पीड. तुमचा स्पीड पहिले कव्हर करा. मग सर आम्हाला तो खूप वेळ लागतो, मग तो कसा कव्हर करायचा त्याच्यावर मी बोलणार आहे. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग द पॅसेज, वाचता वाचताच अंडरस्टँडिंग द पॅसेज ही पण एक प्रोसेस आपल्याला कव्हर करायची आहे. कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण की GS1 पेपर झाल्यानंतर ब्रेक नंतर GS2 आहे. आणि आपल्याला कशी सवय माहिती आहे का, जनरली एक एक प्रश्न, एक 4-5 ओळींचा प्रश्न, पर्याय 4-5 ओळींचा प्रश्न असं पाहण्याची सवय आहे. आणि अचानक आपल्या पुढे जर एक पूर्ण पानभर पॅसेज येतोय तर ते वाचायला आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला थोडंसं सराव नसेल तर जड आहे. म्हणून मी म्हटलं की यू नीड कॉन्सन्ट्रेशन अँड यू नीड अ लॉट ऑफ प्रॅक्टिस टू गेट मॅक्सिमम मार्क फ्रॉम दिस सेक्शन. या सेक्शन जास्त मार्क्स कव्हर करायचे असेल तर कॉन्सन्ट्रेशन. आणि एक थोडासा मुद्दा आहे तो पण एक लक्षात घ्या की गेसेस अँड सपोजिशन अँड प्रेज्युडिसेस. म्हणजे पॅसेज वाचताना काय करतो माहिती आहे का, आपण काही गोष्टी गृहीत धरून घेतो का या पॅसेजमध्ये याच्यानंतर काय असेल. मी तर म्हणतो की युअर माइंड शुड बी टोटली ब्लँक. काहीच विचार करू नका विद्यार्थी मित्रांनो पॅसेजमध्ये काय असेल. तुम्ही फक्त हाच विचार करा की पुढे काय लिहिलंय, मला काय समजतंय, काय लिहिलंय, काय समजतंय. टोटली ब्लँक.
म्हणून तुम्ही प्रिज्युडाईज नसले पाहिजे. प्रिज्युडाईजला काय म्हणता माहिती मराठीत? पूर्वग्रह दूषितपणा. तुमचा पूर्वग्रह दूषित मन नको पाहिजे या पॅसेजमध्ये, असं पुढे घडेल. काही गरज नाही तसा विचार करायची, जे त्याला वेलकम करायचं. कारण तुमचे आन्सर जे असायला पाहिजे ना मित्रांनो, त्या सगळ्या माहितीच्या आधारावर द्यायचे जे तुम्हाला त्या पॅसेजमध्ये दिले. सो ऑल युअर क्वेश्चन्स विल बी बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड यू इन द फॉर्म ऑफ पॅसेज. पॅसेजनुसारच तुम्हाला उत्तरं द्यायची, त्याच्या बाहेरचं तुम्हाला काहीच विचार नाही करायचा आहे. तो केला तुम्ही तर कदाचित तुम्ही जास्त लॉसमध्ये जाल. या चारही गोष्टींवर आपण आता चर्चा करूया, कशी पहा. ठीक आहे. आता रिडिंग स्पीडमध्ये सर कसा रिडिंग स्पीड कव्हर करायचा या गोष्टीबद्दल जर चर्चा करायची असेल तर ती कशी करावी लागेल बघा. आता जर तुम्हाला रिडिंग स्पीड कव्हर करायचा असेल तर तो कसा कव्हर करता येईल त्याच्यावर आपण या ठिकाणी बोलूया, है ना. तो एक फार नाजूक मुद्दा आहे. तर एक थोडंसं एक कव्हर करायचं, कारण पॅसेज असं पानभर असतो. अशा वेळेला काय कव्हर करायचं तर त्या ठिकाणी आपल्याला स्पॅन ऑफ व्हिजन हे कव्हर करायचं आहे. म्हणजे जर तुम्ही एक एक शब्द वाचू लागले, इफ यू आस्क मी टू चूज वन इम्पॉर्टंट क्वालिटी, तर मने अर्थ लागणार. मग तुम्ही कसं कव्हर करायचं? इफ यू आस्क मी हा एक स्पॅन ऑफ व्हिजन झाला. म्हणजे आपल्या नजरेने जेवढं आपण बघू शकतो त्याला आपण स्पॅन ऑफ व्हिजन म्हणूया. टू चूज वन इम्पॉर्टंट क्वालिटी दॅट लेड मी टू सक्सेस, म्हणजे अशी एखादी गोष्ट जी मला यशापर्यंत नेईल, अशी कोणती महत्त्वाची क्वालिटी आहे तर आय चूज पेशन्स. तर मी सहनशीलता, पेशन्स चूज करेल जी मला यशापर्यंत नेईल. तर बघा, ह्या चांगला रिडिंग होण्याकरता काय करायचं? कॉन्स्टंट अँड एक्सटेन्सिव्ह रिडिंग करायचं. एक्सटेन्सिव्ह म्हणजे तुम्हाला फुल कॉन्सन्ट्रेशनने बिगिनिंग विथ फर्स्ट वर्ड टू लास्ट वर्ड, पुन्हा रिपीट नाही करायचं, रिरीड नाही करायचं, लक्षात घ्या. गुड रिडिंग करायचं आहे तुम्हाला, बॅड रिडिंग नाही करायचं आहे. बॅड रिडिंग म्हणजे सिलेक्टिव्ह किंवा रिडिंग. काही मुलं काय करतात माहिती आहे का? 3-4-5 ओळी वाचल्या का लगेच पाठीमागे जातात. पाठीमागे म्हणजे काय? पुन्हा मागच्या ओळी वाचतात चांगलं समजण्याकरता. ते आता चुकीचं नाही आहे, पण ना ते टाईम कन्झ्युमिंग आहे, लक्षात घ्या. तुम्ही सवयच अशी लावा का तुम्हाला फक्त एकदाच वाचायचं आहे. का बरं? कारण की पुन्हा प्रश्नांची उत्तरं शोधायला तुम्ही कुठे जाणार आहे? पॅसेजमध्ये जाणार आहे. मग पॅसेजमध्ये पुन्हा पुन्हा तुमचं जाणं होणार आहे. म्हणून तुम्ही म्हणाल की मी 2-3 वेळेला चांगला पॅसेज वाचून घेतो मग मी अटेम्प्ट करेल, फार वेळ चालला जाईल मित्रांनो. ते तुम्हाला परवडण्यासारखं नाही वेळेच्या दृष्टीने. म्हणून फक्त एकदाच वाचन करा. किती का पॅसेज तुम्हाला समजेना, एकदाच वाचन करायचं त्याचं. एका रिडिंगमध्ये तुम्ही त्याच्यातून सेंट्रल आयडिया घेण्याचा प्रयत्न करायचा. प्रॅक्टिसने ते तुम्हाला बरोबर कव्हर होईल. महत्त्वाच्या गोष्टींना अंडरलाईन करायची. तुम्हाला बाजूला लिहिण्याची पण परमिशन आहे. तुम्ही ती थीम लिहू शकता का, एवढ्या 4 ओळींमध्ये काय, एवढ्या पॅरेग्राफमध्ये काय, सेकंड पॅरेग्राफमध्ये काय. म्हणजे काय होईल माहिती आहे का? जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही प्रश्नांची उत्तरं सोडवाल तर एक्झॅक्ट टार्गेट एरियामध्ये तुम्हाला जायला त्या ठिकाणी शक्य होणार आहे. ठीक आहे. तर बघा, म्हणून रिडिंग प्रॅक्टिस टाइम लावून नंतर आपण प्रॅक्टिस करून घेणार आहे तुमच्याकडनं. आता मी सांगतोय तुम्हाला की तुम्ही टाईमची काहीच काळजी करू नका. तुम्ही फक्त कशावर फोकस करा? ॲक्युरसीवर. माझे 5 पैकी 5 कसे बरोबर येतील. आणि बॅड रिडिंग कसं होणार आहे? जर तुम्ही सिलेक्टिव्ह रिडिंग, असा एक प्रश्न आहे बघा. आता खूप मुलं विचारतात की सर पहिले पॅसेज वाचायचा का प्रश्न वाचायचे. आता तर माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही पहिले पॅसेज वाचा. पॅसेज वाचला ना तुमचं मन प्रिज्युडाईज जो एक मुद्दा आहे बघा, तर पूर्वग्रह दूषित नाही होणार. नाही तर काय होईल माहिती आहे का? तुम्ही मग प्रश्न वाचला तर मग तुम्ही नेमका परत पॅसेजकडे जाताना 4-5 ओळींमध्ये उत्तर दिसायला लागलं तुम्हाला का तुम्ही लगेच गोल करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही पूर्ण पॅसेज वाचलेला नाही, पहिले प्रश्न वाचले आणि पॅसेजमधल्या 2-4 ओळीतच उत्तर दिसायला लागलं तर ते का चुकीचं होऊ शकतं? कारण की एखाद्या वेळेला त्याचा काही भाग हा शेवटी पण असू शकतो त्या पॅसेजमध्ये. म्हणून एकदा शांतपणे न्यूट्रली, अगदी मनात कोणतेच न विचार करता पॅसेज वाचणं फार महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला एक सूचना देईल, म्हणजे आता मला काही तुम्हाला असं खूप ठासून नाही सांगायचं, पण पहिल्यांदा तुम्ही पॅसेज वाचायला प्राधान्य द्या. आणि जर तुम्ही पहिले प्रश्न वाचले ना, मग परत एकदा पॅसेज वाचावं लागेल, मग पुन्हा प्रश्न वाचावं लागतील, मग पुन्हा पॅसेज वाचावं लागेल. मग टाईम कन्झ्युमिंग आहे. मग तुम्ही सर म्हणा की सर नाही आम्हाला तसं बरं वाटतं, तर तुम्ही तसं करा. म्हणजे यू कॅन टेक युअर ओन डिसिजन. पण मला जर तुम्ही विचारलं समजा, तुम्ही वैयक्तिक माझं मत असं सांगेल की तुम्ही पहिले पॅसेज वाचणं योग्य, नॅचरल वे आहे ती. ठीक आहे. तर बघा, पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही एवढं लक्षात ठेवाल. ठीक आहे. चला, दुसऱ्या पॉईंटमध्ये बघा. आता अंडरस्टँडिंग द पॅसेज. पॅसेज अंडरस्टँड करताना
कशा पद्धतीने करायचा असा जर तुम्ही विचार केला तर काय होईल त्याच्यामध्ये ते बघा. तर पॅसेज अंडरस्टँड करताना त्याच्यातला मेसेज, त्याचा टोन लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आपलं मन बाजूला ठेवा, आपली बुद्धी बाजूला ठेवा, तो काय म्हणतोय ते बघा. त्या पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे ना त्याच्यावरनं पॅसेज तुम्हाला चांगला कळत जातो. काय यार याचा हे लिहिण्याचा उद्देश काय आहे, हा काय मेसेज देऊ इच्छितो आपल्याला, ते फार महत्वाचं आहे. म्हणून मग तुम्हाला सगळ्यात पहिले त्याच्यातला ग्रास्पिंग द मिनिंग ऑफ द पॅसेज घेण्याचा प्रयत्न करा. कारण आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण दररोज वाचतो, वाचतच आपण लहानाचे मोठे झालेलो आहे. त्याच्यामुळे वाचणं हे काही आपल्यासाठी आता विशेष गोष्ट नाही आहे. विशेष गोष्ट आहे त्याला अंडरस्टँड करणं, जे कॉम्प्रिहेन्शन समजलं जातं. म्हणून मिनिंग ग्रास्प करण्याचा प्रयत्न करा. वर्ड टू वर्ड करा, लाईन टू लाईन करा, पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ करा, अँड देन द एंटायर पॅसेज. अशी प्रोसेस हळूहळू शक्य आहे. मी तुम्हाला एक पॅसेज प्रत्यक्षात दाखवणार आहे. हे जे सगळं मी तुम्हाला सांगतोय ना, हे प्रॅक्टिकली मी तुम्हाला आयोगाच्याच गतवर्षीच्या एका पॅसेजमधून दाखवणार आहे. म्हणजे मग कळून जाईल नेमकं कसा प्रसंग येणार आहे. सो को रिलेट द मॅटर विथ द पॅसेज. म्हणजे समजा एखाद्या तापमान वाढ नावाचा पॅसेज आहे तापमानाबद्दल. मग त्याने तापमान म्हणजे काय, तापमान वाढ कशामुळे होते, असं काहीतरी रिलेट करण्याचा प्रयत्न करायचा. मग त्याची कारणं कोणती आहे, मग त्याच्यावर उपाय कोणते, काय लिहिलं असेल त्याने आपण ते वेलकम करायचं. असं साधारण तुम्ही करायचं. आणि टू गेट द थीम सेंट्रल आयडिया. काही वेळेला म्हणजे 50 प्रश्न जे टोटल येणार त्याच्यातून एखाद 2 प्रश्न किंवा एक प्रश्न हा थीमॅटिक किंवा शीर्षक टायटल काय असावं योग्य याच्यावर येतो. आणि जर तसा प्रश्न आला तर मग तुम्हाला तो पण एक सेंट्रल आयडिया घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे, है ना. असं साधारण तुम्हाला इथे लक्षात येईल, है ना. चलो आता पुढच्या तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊ आपण. तिसऱ्या मुद्द्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं करावं. खूप मुलांचं असं म्हणणं पडतं, सर एवढा मोठा पॅसेज आमचा नाही लक्षात राहत, काय करायचं. तर त्याला आता काय करायचं म्हणजे त्याला काही जडीबुटी नाही बाजारामध्ये, ती घ्याल आणि लगेच होऊन जाईल. जी पण गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची ना तिची तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागेल. सो प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट जे म्हटलं जातं ना ते इथे लागू पडतं. तर ठीक आहे ना, प्रॅक्टिस तर करू सर आम्ही, पण मग त्याच्यापूर्वी काय आम्हाला असं कम्फर्टेबल वाटण्याकरता, कारण पॅसेज थोडे रटाळ वाटतात आणि नेमके ते मार्क्स जातात मुलांचे. तर तो रटाळ पार्ट कव्हर करायचा असेल ना तर तुम्ही रिडिंग स्पीड जो मी तुम्हाला सांगितला आहे स्पॅन ऑफ व्हिजनमध्ये कव्हर करायचा, त्याच्यासोबतच ते कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करा. अगदी पहिले 4-4 ओळी जरी तुम्ही कॉन्सन्ट्रेट केल्या आणि त्याच्यातून बघायचं साधारणपणे काय प्रश्न तयार होऊ शकता, हे पण एक तुम्ही सेल्फ स्टडी करू शकताय. आणि तुमचा जो माइंड आहे ना विद्यार्थी मित्रांनो तो टेन्शन फ्री पाहिजे. कारण काय होतं माहिती आहे का, नेमकं पहिला पेपर कोणता असतो GS1चा, आणि GS1चा पहिला पेपर असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्या ठिकाणी नेमका तो पेपर कसा गेला आहे, सोपा का कठीण, याचं प्रचंड मुलं टेन्शन घेतात. मी तर म्हणतो तुम्ही पेपर झाल्यानंतर कोणाशी गप्पा पण मारू नका कसला पेपर गेला आहे. कारण तो जर म्हटलं चांगला गेला आहे तर तुम्हाला टेन्शन, कारण तुम्हाला चांगला गेला नाही आहे. तो म्हणा मला वाईट गेला आहे तर तुम्हाला हे टेन्शन, बापरे याला वाईट गेलं तर माझं काय होईल. म्हणून ते विचारूच नका तुम्ही पहिला पेपर झाल्यानंतर. दुसऱ्या पेपरमध्ये जो गॅप असतो ना एकांतात राहा, एकदम रिलॅक्स करा, टेन्शन फ्री, काहीच विचार करू नका, एकदम तुमचं तुम्ही पास होणारच आहे. बस हीच एक गोष्ट डोक्यात ठेवा, कारण चांगला प्रयत्न केला तर ते सहज शक्य आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आता गेसेस सपोजिशन. पूर्वग्रह दूषित नका होऊ मनाने की याच्यात हेच असलं पाहिजे. एक थीम ओके, जर तुम्ही गेस करताय की याच्यात काय थीम आहे पण त्याच्या पलीकडे जास्त काही विचार करत नका बसू. सो स्टिकअप टू इट मे बी हार्मफुल. जर तुम्ही त्याला स्टिकअप राहिलेत तर हेच असेल तर नेमकं मग ते जास्त तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं. सो युअर गेसेस शुड नॉट बी प्रिज्युडिसेस. एक न्यूट्रली तुम्ही त्या पॅसेजच्या विचारांना फॉलो करायचं आहे, ठीक आहे. आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं 100% तुमची करेक्ट येतील, याच्यात काही वाद नाही आहे. आता थोडंसं आपण रिव्हिजन करू डूज आणि डोंटच्या स्वरूपामध्ये. म्हणजे एवढं जे घेतलं आपण एवढं 2 मिनिटामध्ये आपण त्याचं रिव्हिजन करू. आणि एक 2000 मागच्या काही वर्षांपूर्वीचा एक पॅसेज मी तुम्हाला घेतोय आणि तो एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड कसा सोडवायचा, कसा पाहायचा, कुठे अंडरलाईन केली पाहिजे आणि मग पॅसेजमध्ये त्याचे उत्तरं कसे आहेत हे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवून देईल. म्हणजे मग तुम्हाला नेमकं कळेल हे खरंच सोपं आहे का कठीण आहे. कठीण आहे तर कुठे कठीण आहे, कठीण आहे तर मग सोपं कसं करायचं, सोपं झाल्यानंतर मग ते कसं टिकवून ठेवायचं आणि मी हा पेपर कसा क्वालिफाईंग होईल हे माझ्यासाठी आज अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच आपण क्लिअर करायचं. सर डूजमध्ये काय करायचं, तर रीड द पॅसेज कंटिन्युअसली. पॅसेज
कंटिन्युअसली फ्रॉम वन वर्ड टू लास्ट वर्ड बट केअरफुली. असं काय नाही खूप असं पटकन पटकन वाचून पूर्ण करायचं, असं पूर्ण नाही करायचं, आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला वेळ सुरुवातीला मी म्हटलंय की जास्त घेतला तरी चालेल. समराईज द सेंट्रल आयडिया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात काय समराईज आहे ही एक डोक्यामध्ये पहिल्या रिडिंगमध्ये आयडिया आलीच पाहिजे, तर मग चांगलं होईल. पुढे रीड द क्वेश्चन्स केअरफुली. परत एकदा केअरफुली तुम्हाला प्रश्न वाचायचे. पॅसेज वाचला, प्रश्न वाचायचे केअरफुली. अँड लोकेट द टार्गेटेड एरिया. जर हे तुम्हाला कळून गेलं टार्गेटेड एरिया तर तुमचं काम सोपं होतं. कारण समजा तुम्ही पॅसेज वाचलाय आणि तुम्हाला पहिला प्रश्न आला आणि ज्याचं उत्तर शेवटच्या 2 ओळीत आहे आणि तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंतच्या ओळी वाचताय तर वेळ जाईल ना तुमचा. म्हणून तुम्हाला टार्गेटेड एरिया कळला पाहिजे का या प्रश्नाचा कंटेंट हा बिगिनिंगमध्ये, मिडलमध्ये का एंडमध्ये. हे कसं काय कळेल? तुम्ही पॅसेज वाचलाय ना एकदा. असं काय करता, पॅसेज तर वाचलाय का नाही, आणि म्हणून पॅसेज वाचताना अंडरलाईन करून जर बाजूला लिहून ठेवलं की याच्यात हे आहे तापमान वाढ, तापमानवाढीचे कारणं, तापमानवाढीचे सोर्सेस, असं बाजूला लिहून ठेवलं आणि नेमका तसा प्रश्न आला. प्रश्न कसा येईल आता, खालीलपैकी तापमानवाढीचे कारण कोणते आहे किंवा कोणते नाही, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. म्हणून ते थोडंसं पहा तुम्ही. आणि कन्फर्म युअर आन्सर. घाई करायची नाही, तुमचा आन्सर कन्फर्म करावं लागेल. तुम्हाला माहिती आहे का सीसेटच्या प्रश्नांना कशा पद्धतीचे पर्याय येतात? खालीलपैकी सर्वात जास्त समर्पक उत्तर कोणते? काय सूचना आहे? सर्वात जास्त समर्पक कोणते, म्हणजे याचा अर्थ काही कमी समर्पक पण आहे. म्हणजे बघा 2 प्रकारचे सूचना असतात. एक म्हणजे योग्य उत्तर आणि एक म्हणजे सर्वात जास्त योग्य उत्तर. काय फरक आहे याच्यामध्ये? सर्वात जास्त योग्य उत्तर म्हणजे त्याच्यापेक्षा कमी योग्य, बघा कमी योग्य असलेले पण पर्याय आहेत. आपल्याला सर्वात जास्त असे काही 4-5 प्रश्न असतात 50 पैकी, त्याला पण तुम्हाला सामोरं जावं लागेल. म्हणून कन्फर्म युअर आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. पर्यायामधून तुमचं करेक्ट उत्तर हे तुम्हाला पहिले कन्फर्म करावं लागेल. अँड देन डेव्हलप युअर व्होकॅब्युलरी. जर तुम्हाला इंग्लिशचे प्रश्नांचं प्रॉब्लेम येत असेल, इंग्लिशचा पॅसेज एक आहे लक्षात घ्या, त्याचे मार्क्स तुम्हाला मिळत, व्होकॅब्युलरी डेव्हलप करावं लागेल. आणि मराठीचे जरी तुम्ही 9 सोडवण्याचा प्रयत्न केला, कारण बायलिंग्वल तुम्ही मराठीत सोडवू शकणार आहे, तरी तुम्हाला व्होकॅब्युलरी मराठीची आवश्यक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, चला. तर बघा अशा पद्धतीने हे डूज लक्षात ठेवायचे. आणि डोंट्स मध्ये काय करायचं, मग डोंट्स मध्ये काय करायचं आहे ते पाहू आपण आता. म्हणजे काय करायचं नाहीये, तर ती गोष्ट जर तुम्ही विचारात घेतली तर काय लक्षात येईल? डोंट रीड द पॅसेज थरली. अगदी डिटेल्ड, थरली म्हणजे अगदी डिटेल्ड वाचेल व मी, अगदी त्याचा एकदम पिंजून काढेल. अरे वेळ किती लागून जाईल, असं काय करता तुम्ही? इतका वेळ आहे का तुमच्याकडे? म्हणून खूप थरली वाचायची गरज नाही. फक्त फर्स्ट रिडिंग घ्या आणि ते क्विक घ्या. त्याला आपण काय म्हणू माहिती आहे का? त्याला आपण स्कॅनिंग म्हणू. स्कॅन होतं बघा असं, स्कॅन. आणि नंतर स्किमिंग करायचं. म्हणजे तुम्हाला रिडिंगमध्ये या 2 गोष्टी बघायला मिळतील, स्कॅनिंग आणि स्किमिंग. स्कॅनिंग म्हणजे एकदम ओझरतं भरकन वाचणं, आणि स्किमिंग म्हणजे पिंजून काढणं. ते पिंजून केव्हा काढायचं? पर्टिक्युलर प्रश्नांचं उत्तर देताना पर्टिक्युलर ओळी पिंजून काढायच्या. अगदी पहिल्यापासून पिंजायला नाही घ्यायचा बरं का, नाही तर बघा वेळ चालला जाईल खूप तुमचा. चला, सो डोंट रीड द पॅसेज और पॉइंट अगेन अँड अगेन. एकच पॉइंट पुन्हा पुन्हा वाचताय समजण्यासाठी, टाइम कन्झ्युमिंग आहे, वाईट नाही येते, पण वेळ जातं ना, वेळ आपल्याला कव्हर करायचा आहे पुढे. आणि डोंट रीड हे तर माझं तुम्हाला सूचना आहे की फर्स्ट क्वेश्चन्स देन पॅसेज. पहिल्यांदा तुम्ही पहिले प्रश्न आणि देन पॅसेज असं रीडिंग करू नका, असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक. आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर यू कॅन टेक युअर ओन डिसिजन. हे तर मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं आहे. ठीक आहे, चला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या भागात मी तुम्हाला या पॅसेज कसा सोडवावा हे सांगितलं. आता पॅसेज कसा आहे त्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ, तो आयोगाचाच घेऊ. म्हणजे नेमकं तुम्हाला ती लेवल वगैरे सगळं या ठिकाणी 100% कळेल. ठीक आहे, चलो. हा, तर हा एक पॅसेज आहे जो एक्झॅक्ट आयोगाचा आपण आणलेला आहे. आपलं काहीच नाही आता याच्यामध्ये, सगळे आयोगाची वर्ड टू वर्ड आपण घेतलेलं आहे. या परीक्षेला जो पॅसेज आला होता त्याला त्यांनी हेडिंग दिलं होतं. काही वेळेला ते हेडिंग देतात मित्रांनो, लक्षात घ्या. हां, काही वेळेला ते हेडिंग देतात, काही वेळेला ते हेडिंग देतात. इथं दिलंय, त्यांनी दिलंय तर ठीक आहे, त्याचा फायदा करून घ्यायचा. हरित क्रांतीचे
प्रतिकूल परिणाम असं हेडिंग दिलंय. म्हणजे याच्यात काय आहे, हरित क्रांती आणि त्याचे प्रतिकूल परिणाम आहे. प्रतिकूल म्हणजे काय, चांगला का वाईट, तर वाईट, त्याचा वाईट परिणाम. तर बघा, स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सततचे दुष्काळ व अन्नधान्याचा तुटवडा यातून देशाला सावरण्यात पहिल्या हरित क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणात मदत झाली, यात शंकाच नाही म्हणजे ते एकदम क्लिअर आहे. काय सांगितलं आता याच्यात, स्वातंत्र्यानंतरचा काळ आहे म्हणजे 1947 नंतरचा काळ आहे, सततचे दुष्काळ आणि अन्नधान्याचा तुटवडा. आता मी समजून सांगतोय म्हणून मी रिपीट करतोय, हे मी तुम्हाला समजून देतोय, कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाचायचं, तुम्ही डायरेक्ट वाचायचंय, तुम्हाला डायरेक्ट वाचायचं तर डायरेक्ट वाचू, चला आपण डायरेक्ट वाचू, काही प्रॉब्लेम नाही. बघा, स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सततचे दुष्काळ व अन्नधान्याचा तुटवडा यातून देशाला सावरण्यामध्ये पहिल्या हरित क्रांतीमुळे खूप मदत झाली. या दोन गोष्टींना मी अंडरलाईन करेल आणि मी इथे लिहिल आता हरित क्रांतीची मदत असं मी पॉइंट लिहून टाकेल, लगेच लिहायचा वाचल्याबरोबर. पुढे, वेगाने वाढणारी लोकसंख्या व अन्नधान्याचा तुटवडा यामुळे अतिशय भयावह स्थिती निर्माण झाली होती, परंतु अशा परिस्थितीत हरित क्रांतीमुळे कृषी उत्पादकतेत वाढ करून अन्न सुरक्षिततेसारखी गंभीर समस्या हाताळणे सहज शक्य झाले. म्हणजे इथं काय केलं, आता हरित क्रांती मुळे काय झालं तर अन्न सुरक्षिततेची, किंवा अंडरलाईन करून घ्या, असं तुम्हाला जर असं वेळ जास्त जात असेल असं वाटतं तर अंडरलाईन करून लक्ष ठेवायचं की अन्न सुरक्षिततेसारखी गंभीर समस्या हाताळणे सहज शक्य झाले, हरित क्रांतीमुळे घडले, दुसऱ्या आपल्या पहिल्या हरित क्रांतीमुळे. तर बघा, तरीही आता हा एक जो आहे ना, हा कीवर्ड लक्षात घ्या, तरीही म्हणजे आतापर्यंत जे पॉझिटिव्ह बोलत होते, पण तरीही, कारण हेडिंग काय लक्षात घ्या, प्रतिकूल. आतापर्यंत वाईट बोलले का हरित क्रांतीबद्दल, नाही, आता ते तरीही म्हणताय, तो पॉइंट लक्षात घ्या. तरी हरित क्रांतीचे काही प्रतिकूल परिणाम झाले, काही म्हणजे नक्की नाही किती, हा अनिश्चिततादर्शक शब्द आहे. तर काही प्रतिकूल परिणाम झाले आणि ते दीर्घकाळ अनुभवायास येत आहेत, कदाचित आज पण. हरित क्रांतीमुळे केवळ पण कीवर्ड आहे, केवळ म्हणजे फक्त गहू व तांदूळ यासारख्या तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीवर भर देण्यात आला. कशावर भर दिलाय तर गहू आणि तांदूळ जे तृणधान्य आहे त्याच्यावर, परंतु त्याच वेळेस इतर कडधान्य म्हणजे पिके, फळे, भाजीपाला यांचे उत्पादन घटले. कशावर लक्ष दिलं त्यांनी, गहू तांदूळ. काय घटलं तर पिके, फळे, भाजीपाला याच्यावर त्यांनी रिव्हर्स गेले, काहीच लक्ष दिलं नाही. आणि मग फळे व भाजीपाला उत्पादन वाढीचा सद्य परिस्थितीतील दर पाहता, आता हा जो काही उत्पादन वाढीचा दर आहे हा पाहता आणि त्याची वाढती मागणी, म्हणजे जेवढं उत्पादन होतं आणि जेवढी मागणी होते, तर याच्यात आणि लोकसंख्येची वाढती वाढ यांचा मेळ घालणं कठीण आहे, हे प्रतिकूल परिणाम झाला. म्हणजे त्यांनी तृणधान्यावर भर दिला दिसतोय आणि गहू तांदूळ सारख्या याच्या तृणधान्यावर भर दिला आणि भाजीपाला वगैरे यांच्यावर दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे त्याचा मेळ घालणं आता सध्याच्या परिस्थितीत कठीण. गहू फार आहे, आता तांदूळ फार आहे, परंतु भाजीपाला कमी, कदाचित हे याच्यातून सजेस्ट करायचं आहे. तथापि, परंतु म्हणजे तरीही, परंतु हे निगेटिव्ह कडे जाणार आहे आता जे बोललं जात आहे, म्हणजेच प्रतिकूल परिणामाकडे. एकाच प्रकारच्या तृणधान्य पिकाचे, जे वर म्हटलंय त्यांनी, तांदूळ आणि गहू सातत्याने उत्पादन घेतल्याने मृदेची सुपीकता कमी होत आहे. म्हणजे इथं काही आता सुपीकता कमी, सारखं तेच पीक घेऊन त्याची उत्पादकता कमी होते आणि नापीक होणाऱ्या मृदेत, म्हणजे बंजर बनते ती जमीन आणि ती नापीक होते ती मृदा, तर त्याचे कडधान्य व भाजीपाला पिके उत्पादित करणे अधिक कठीण होत चाललंय. तर तिथून भाजीपाला काढायचा त्याला, कारण सुपीक जमीन लागते, ही हळूहळू नापीक होत चालली. परत एक पीक पद्धतीमुळे एक पीक सारखं एकच पीक घेऊन म्हणजे त्याला काय म्हणतात, वर त्यांनी क्लिअर केलंय बघा. आता एक पीक पद्धत म्हणजे काय, वर्षानुवर्ष सतत एकाच जातीच्या पिकांचे उत्पादन होणे म्हणजे एक पीक पद्धत. त्याच पिकाचं उत्पादन घेतल्यामुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते व ते विविध प्रकारच्या रोगांना आणि कीटकांना लवकर बळी पडतात. हेच तर पहिल्या हरित क्रांतीचे सर्वात मोठे
प्रतिकूल फलित आहे. बघा, सर्वात मोठे प्रतिकूल फलित असं लिहायचं. सर्वात मोठे प्रतिकूल फलित म्हणजे वाईट जे झालं तर ते काय झालं या ठिकाणी, तर पिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. म्हणजे दोन, एक जमिनीची सुपीकता मागे पाहिलं आपण, आणि पिकं पण आता रोग प्रतिकारकला व्यवस्थित साथ देत नाही. झालं. परत पुढच्या पॅरेग्राफमध्ये आता पहिल्या हरित क्रांतीचा दुसरा दोष. पहिला दोष पाहिला आपण काय, तर रोग प्रतिकारक शक्ती कमी आणि एक पीक पद्धतीमुळे जमीन नापीक होत चालली आहे. दुसरं काय झालं, आता रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके यांचा स्वैर वापर झाला. एकदम खूप वापर करण्यात आला आणि त्यांच्या अति जास्त वापराच्या देशाच्या कृषी व्यवस्थेच्या भवितव्यात फार मोठा धोका आहे. जितके कीटकनाशक वापरले जातात ना ते धोकेदायक आहे. कसं काय, आपण आता काहीच नाही विचार करा, तो काय लिहितो ते पाहत जायचं. तर बघा, अतिरिक्त आणि अप्रस्तुत असा रासायनिक खते आणि कीटकनाशकाचा वापर विविध प्रकारच्या पर्यावरणीय विनाशास कारणीभूत आहे. सगळ्यात खतरनाक आणि वाईट काय घडतंय हरित क्रांतीमुळे, तर पर्यावरणाचा ऱ्हास. म्हणजे एका बाजूला पहिल्या हरित क्रांतीने आपल्याला उत्पादन वाढवलं, अन्नधान्याची समस्या सोडवली, पण कीटकनाशक वगैरे मारून पर्यावरणाचा नाश झाला. कसा बघूया आता. त्यांचं मत पाहिजे, आपलं मत काहीच नाही याच्यामध्ये. त्यामुळे बघा, मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण. आता हे बघा, इथे एका बाजूला लिहित जायचं, जलप्रदूषण. त्याच्यानंतर जलस्रोतांचे प्रदूषण, म्हणजे पाण्याचं, जिथून पाणी उगम पावतं तो जलस्रोत, त्याचं प्रदूषण. कृषी क्षेत्रातील कामगारांना होणारी विषबाध. हे कारण आहेत बरं का, याला अंडरलाईन करायची, फार महत्वाचे आहेत. हे कारण आहेत कशाची, पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची कारणं. जलस्रोताचे, कृषी क्षेत्रातील कामगारांना होणारी विषबाधा, ते शेवटी त्यांनाही त्याचा त्रास आहे ना, त्या पेस्टिसाइड्स वगैरे बनवताना वगैरे, है ना. ही गंभीर समस्या आहे. आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अजून एक काय वाईट होतं आहे, उपयुक्त कीटकांचा व अन्य वन्यजीवांचा ऱ्हास होत आहे. जे आता गांडूळ असतील समजा किंवा फुलपाखरं असतील, ते पण या पेस्टिसाइडमध्ये, त्यांचा काय दोष आहे हो, ते पण मारले जातात. म्हणजे वाईट मारायला गेलं तर चांगलं आहे, त्याच्यामध्ये भरडलं जात आहे. या पद्धतीने होत आहे. ठीक आहे. तर बघा, एवढं साधारणपणे एवढ्या भागामधली माहिती. आता आपण पुढे वळूया. पुढच्या माहितीत बघा, आता पहिल्या हरित क्रांतीने काय केलं. आता पहिल्या हरित क्रांतीने शेतीशी संबंधित इतर घटकांकडे पुरेसे लक्ष दिलं नाही. म्हणजे शेतीकडे दुर्लक्ष, इतर घटकाकडे बरं का, शेतीच्या इतर घटकाकडे, शेती घटकाकडे दुर्लक्ष. इतर घटकांकडे म्हणून, मात्र पूर्ण शेतीकडे नाही बरं का, इतर हा एक शब्द महत्वाचा आपल्यासाठी. तर शेती संबंधित इतर घटकांकडे पुरेसे लक्ष दिलं गेलं नाही. यामध्ये बघा, आता कशाकडे लक्ष दिलं गेलं नाही, तर यामध्ये प्रामुख्याने बघा, त्याने काढलं जिरायती, कोरडवाहू शेती, डोंगरील प्रदेश, किनारी प्रदेश, शुष्क व वाळवंटी प्रदेश इत्यादींचा समावेश होतो. याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. हा हरित क्रांतीचा अजून एक परिणाम, प्रतिकूल, जो या ठिकाणी दर्शविलेला आहे. आता अजून पुढे बघा, तर खास करून हे प्रदेश देखील फलोत्पादन, ज्यांच्याकडे लक्ष दिलं असतं, जे दिलं गेलं नाही, म्हणजे फलोत्पादन, मध उत्पादन, आळंबी किंवा मशरूम, दूध, मांस इत्यादीच्या निर्यातीकरता सक्षम म्हणून विकसित झाले असते, जे नाही होऊ शकलं, हरित क्रांतीमुळे नाही झालं ते. मग हरित क्रांतीचे समीक्षक म्हणजे टीकाकार, अभ्यासक असाही युक्तिवाद करतात की फक्त मोठे शेतकरी आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात कारण त्यांच्याकडे जलसिंचनाच्या सुविधा असतात. हेच लोक या ठिकाणी फायद्याकडे जात आहेत. कारण रासायनिक खते व बी बियाणांकरता त्यांना सहज वित्त पुरवठा होतो. लहान व अल्प भूधारक शेतकरी एकतर हरित क्रांतीपासून दूर राहिले. म्हणजे हरित क्रांतीचा फायदा हा श्रीमंत शेतकऱ्यांना झाला आहे, कारण त्यांना वित्त पण लवकर मिळतं, कर्जही मिळतं. आणि हे जे बिचारे बाकीचे जे ते काय बघा ना, कोणते कोणते लहान आणि अल्प भूधारक छोटे शेतकरी, जमिनी छोट्या आहेत, त्यांच्या हरित क्रांतीपासून एक तर दूर राहिले, म्हणजे त्यांना कळत नाही हरित क्रांती केव्हा होऊन गेली, नाही तर किंवा त्यांचा उत्पादन खर्च अधिक होता व त्या तुलनेत कमी उत्पादन त्यांना मिळते, लॉसमध्ये गेले ते सगळे, असं साधारण याच्यामध्ये झालं. मग त्याचबरोबर जमीनदार लोक सतत जमिनीचा दंड वाढवतात आणि या दंडाने दिलेल्या जमिनी परत होतात.
म्हणजे बघ त्यांना ते परवडत नाही, दंड म्हणजे त्याची काही रक्कम असेल तर ती त्यांना भरावी लागते, तर त्यांना काय एवढा फायदा झालेला नाही असं साधारण दिसतंय है ना. प्रतिकूल परिणाम मांडले. हरित क्रांतीमुळे शेतीमध्ये अनावश्यक यांत्रिकीकरण झाले ना. यांत्रिकीकरण म्हणजे मशीन्स अनावश्यक आले हरित क्रांतीमुळे, म्हणजे मग बेरोजगार झाले, मग त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार कमी होऊन मजुरीचे दरही कमी झाले. अरे किती मोठा वाईट परिणाम झाला यांत्रिकीकरणामुळे. मोठे मोठे यंत्र आहेत आता, मग मजुरांची संख्या कमी व्हायला लागली, रोजगार कमी झाला. आणि शेवटच्या 3 ओळीत काय म्हटलंय, जलसिंचनाच्या सदोष. सदोष म्हणजे काय हो, दोषयुक्त का निर्दोष, निर्दोषच्या विरुद्ध आहे सदोष. सदोष म्हणजे चुकीच्या. जलसिंचनाच्या चुकीच्या पद्धतीमुळे जे पाणी उपसा झालं, जलसिंचन झालं, तर कृषीयोग्य सुपीक जमिनींमध्ये क्षारांचे प्रमाण वाढले. बघा म्हणजे जितकं जास्त तुम्ही खोल उपसा केला तर खारट पाणी जे क्षारांचं पाणी हे शेतीमध्ये जास्त वापरलं गेलं, त्यामुळे शेती योग्य चांगल्या जमिनी नापीक झाल्या क्षारयुक्त पाण्यामुळे. आणि जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणात भूजलाचा उपसा झाल्याने भूजल पातळी प्रचंड प्रमाणात खालवली. किती पर्यावरणीय वाईट झालं बघा. खूप पाणी उपसून आज लवकर पाणी लागत नाही विहिरींना, कारण त्याचा स्तर खाली चालला गेला आहे. बघा साधारणपणे असा पॅसेज एका मागच्या वर्षीच्या परीक्षेला विचारला गेला आहे. प्रश्नांची उत्तर घ्यायची आता. चला तुम्ही हा पॅसेज घेऊ शकता. तुम्हाला 2018 या परीक्षेचा पहिला पॅसेज आहे. तुम्ही प्रश्नपत्रिका आयोगाची समोर ठेवा आणि तुम्ही जर लेक्चर हे बघत असाल तर ती प्रश्नपत्रिका समोर ठेवा. आता ती लगेच भेटेल, तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि या प्रश्नांची उत्तरं कशी येतील हे पण बघा. आन्सर की पण दिलेली आहे आयोगाने, ती पण तुम्ही नंतर चेक करू शकता. चलो प्रश्नांची उत्तर बघायची आता. इंग्लिशमध्ये पण आहे पॅसेज. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता. मराठीच्या 1-2 ओळी जर तुम्हाला कळत नाही, एखादा शब्द कळत नाही, तर तुम्ही इंग्लिशमध्ये पाहू शकताय. तुम्ही इंग्लिश मिडियमचे शिकलेले विद्यार्थी आहे तर तुम्ही इंग्लिश पॅसेज अटेम्प्ट करा. त्याच्यातला एखादा शब्द नाही कळत आहे, टेक्निकली काय असेल तर तो मराठीत बघा. तर असं सांगड घालून तुम्ही या ठिकाणी अटेम्प्ट करा. आपण मराठीचा पॅसेज अटेम्प्ट केला, आपण नंतर इंग्लिशचा पण पॅसेज अटेम्प्ट करणार आहे. ठीक आहे. हां, आता आपण बघूया प्रश्नांची उत्तरं. हा पहिलं बघा आता, पहिल्या हरित क्रांतीत खालीलपैकी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली नाही असं म्हणायचंय. हा, कोणत्या गोष्टीची काळजी घेतली गेली नाही शब्द आहे तिथे. बघा याचा अर्थ काय होतो, कोणत्या गोष्टी काळजी घेतली गेली नाही म्हणजे 3 गोष्टींची काळजी घेतली गेली आहे. मग कोरडवाहू प्रदेश, किनारी प्रदेश, सुपीक जमिनींचे प्रदेश आणि वाळवंटी प्रदेश. आता याच्याकरता पॅसेजमध्ये जावं लागेल बरं का. असं लगेच मारायचं नाही तुक्का, पॅसेजमध्ये जायचं आणि मग सोडवायचं त्याला. काय म्हटलंय पहिल्या हरित क्रांतीत खालीलपैकी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली गेली नाही. बघा मग आता हरित क्रांतीत कोणाची काळजी घेतली गेली नाही, त्या जमिनींच्या बाबतीमध्ये त्यांनी लिहिलंय ते. हा तर बघा, पहिल्या हरित क्रांतीत शेतीशी संबंधित इतर घटकांकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. आता काही वेळेला ना असं 1 to 1 नसतं बरं का, ते समानार्थी शब्द लक्षात घ्यायचे. आता म्हणजे काय, पुरेसे लक्ष दिले गेले नाही म्हणजेच काय, दुर्लक्ष केले गेले. बस सेम आहे, पुरेसे लक्ष दिले गेले नाही. आणि ज्यामध्ये प्रामुख्याने बघा जिरायती, कोरडवाहू, डोंगरी, किनारी, शुष्क आणि वाळवंटी याचा समावेश आहे, ज्याच्यात दुर्लक्ष केलं गेलं. प्रश्न काय परत एकदा बघा, तर खालीलपैकी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली गेली नाही म्हणजे दुर्लक्ष केलं गेलं. कोरडवाहूकडे केलं गेलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर किनारी प्रदेश, सुपीक जमिनींचे प्रदेश आणि वाळवंटी प्रदेश. तर कोरडवाहू तर दिसलं मला, वाळवंटी पण दिसलंय, किनारी आहे का बघा, तिथं पाहावं लागेल ना, त्याच्याशिवाय उत्तर फायनल करायचं नाही. बघा कोरडवाहू आहे, किनारी आहे आणि वाळवंटी आहे, म्हणजे 3 आहे आणि कोणतं नाही आहे ते निवडायला लावलंय ना आपल्याला. तर मग सुपीक जमिनींच्या प्रदेशाकडे दुर्लक्ष केलं गेलं नाहीये, ते घेतलं गेलं आहे. म्हणजे क आपल्याला सर्वात जास्त योग्य उत्तर म्हणून निवडावं लागेल. कोणतं, क. म्हणजे याच्याकडे काळजी घेतली गेली नाही असं विचारलंय का, काळजी घेतली गेली. मग कोणाची काळजी घेतली गेली नाही, कारण क ची घेतली गेली, क उत्तरात नको पाहिजे. मग अ ची घेतली गेली नाही, जे आहे कोरडवाहू. ब ची घेतली गेलेली नाही, किनारी प्रदेश. आणि ड ची घेतली. म्हणजे तुमचा कोड काय पाहिजे, अ, ब आणि ड याची काळजी घेतली गेली नाही असा पर्याय तुम्हाला 3 नंबरचा निवडायचा आहे.
बरेच मुलं कन्फ्यूज होता की नेमकं काय विचारलंय, घेतलं गेलं नाही का घेतलं गेलं, तर घेतलं गेलं नाही. तर कोणाची काळजी घेतली गेली नाही, दुर्लक्ष झालं तर अ, ब आणि ड घ्यावं लागेल, क चालणार नाही. हा, खालीलपैकी हरित क्रांती संबंधी कोणती टीका बरोबर आहे? टीका म्हणजे त्याच्यावर केला गेलेला आरोप कोणता बरोबर आहे? जलप्रवाहांचे प्रदूषण, मला तर आठवत आहे की जलप्रवाह जलस्रोत हे झालेलं आहे. हवेचे प्रदूषण, हवेचा आहे का बघावं लागेल, म्हणजे मला तर काही दिसलं नाही. कृषी क्षेत्रातील कामगारांना होणारी विषबाधा 100% आपल्याला दिसलं होतं. उपयुक्त कीटकांचा व इतर वन्यजीवांचा ऱ्हास हे पण दिसलंय है ना, हे पण आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे. आता याच्यापैकी कन्फर्म करायचं आता नेमकं कसं होईल बघा. तर हरित क्रांती कोणती टीका बरोबर आहे? तर जलप्रवाहाचे योग्य आहे, अ घ्यावं लागेल. हवेचं प्रदूषण नाही, म्हणजे हवेत प्रदूषण होतं बुवा असं काही म्हटलेलं नाही, कुठे होत पण असेल पण दिलेलं नाही, म्हणजे ते नाही घ्यायचं. मग कृषी क्षेत्रातील कामगारांना होणारी विषबाधा हो आहे. उपयुक्त कीटक आहे तसं दिलं होतं त्यांनी, मग अ क आणि ड चा पर्याय घ्यायला लागेल. अ क ड बरोबर बघा, अ क ड म्हणजे 4 नंबर, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे 4 नंबरला गोल करायचं. ठीक आहे, चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढे पहा आता. पुढे जाऊन काय म्हटलंय त्यांनी, खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने हरित क्रांती संबंधी बरोबर आहे? तांदूळ व गहू यासारखी तृणधान्य उत्पादनावर भर होता, खूप वेळेला पाहिलं आपण हे होता, तृणधान्यावर, याच तृणधान्यावर भर दिला गेला, हे वाक्य करेक्ट आहे. कडधान्ये, फळे आणि भाजीपाला उत्पादनात घट झाली, फळे आणि भाजीपाला उत्पादनात घट झाली आणि कडधान्यात, हे तृणधान्यावर का, हे कडधान्य वेगळं, याच्यात घट झाली, बरोबर आहे, घट झालेली आहे कारण त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. कडधान्य, फळे, भाजीपाला उत्पादनावर भर हे चुकीचं आहे. वर्षानुवर्ष जमिनीच्या सुपीकतेत हळूहळू घट झाली हे पण बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला अ बरोबर घ्यावं लागेल, ब बरोबर घ्यावं लागेल आणि ड बरोबर घ्यावं लागेल. पर्याय क्रमांक 1 हे आयोगाचे उत्तर आहे, लक्षात घ्या. मागे पण आपल्याला पाहायची गरज का नाही पडत, कारण आपण त्याच्यात थोडं डिस्कस केलं म्हणून. पण तुम्ही बघा मात्र परीक्षेला फायनल करण्यापूर्वी, आता मी सोबत आहे म्हणून तुम्हाला हे थोडं सोपं जाऊ शकतं. पण जेव्हा तुम्ही कराल मात्र प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. चौथा प्रश्न बघा आता. तर हरित क्रांतीच्या काळात खालीलपैकी कोणता किंवा कोणते पर्यावरणावर झालेले परिणाम आहेत? पर्यावरणावर झालेले परिणाम कोणते हे आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पर्यावरणावर झालेले परिणाम कोणते? तर जलसिंचनाच्या चुकीच्या पद्धती, चुकीच्या म्हणजे सदोष शब्द वापरलाय बघा तिथे, हा तोच घ्यायचा, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. जमिनीत वाढते क्षारांचे प्रमाण, हे पण बरोबर आहे, क्षारांचं प्रमाण वाढलंय उपसा करून करून, हे पण पाहिलं, आठवत आहे आपल्याला. शेती योग्य चांगल्या जमिनी नापीक झाल्या, हे पण परिणाम झाला, नाही म्हणता नाही येणार याला. आणि भूजल पातळी खाली जाणे, भूजल पातळी खाली गेली, हे पण बरोबर, सगळं बरोबर आहे. असू द्या, सगळं पर्याय बरोबरचा पर्याय दिलाय. वरील सर्व पर्याय बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे घ्यावं लागेल आपल्याला, हे करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, चला आता सगळ्यात शेवटी जाऊ आणि शेवटचा प्रश्न बघा आता. खालीलपैकी कोणते परिणाम हरित क्रांती संबंधी बरोबर आहेत? कोणते पर्याय बरोबर आहे? तर वर्षा मागून वर्ष एकच तृणधान्य पिकवल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत गेली. एक 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 सारखं घेतल्यामुळे सुपीकता कमी होत गेली, करेक्ट, हे उत्तर करेक्ट आहे. जमिनीची सुपीकता घटल्याने कडधान्य व भाजीपाला पिकवणे अवघड झाले, हे पण बरोबर आहे, दिवसेंदिवस अवघड होत गेलं, हे पण बरोबर. एक पीक पद्धतीमुळे पिकांची रोग प्रतिकारक क्षमता घडली, आणि हे पण बरोबर, घडली त्याच्यामध्ये काही, घटली हे पण त्याच्यामध्ये बरोबर, सगळे बरोबर आहे. मग बरोबरच विचारलंय आपल्याला, तर सर्व बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 4. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने सीसॅट सारखा जो टॉपिक विद्यार्थ्याला कठीण वाटतो किंवा किचकट वाटतो, त्याला आपण या ठिकाणी सोपं करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला हे नक्कीच आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी तुम्ही
त्या ठिकाणी जो बेल आयकॉन आहे तो दाबा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या नोटिफिकेशन्स नक्कीच या ठिकाणी कळतील. आजच्या या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात. ठीक आहे, चलो थँक्यू, भेटू पुन्हा.